टिपंचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह शिनो शिवशेषः मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते व श्री शंभो शिवजादस्य मुद्रा दिधीव राजतस्ते यदंतस्य विनलेखा कर्तते तस्यदोपरी कर्तते तस्यदोपरी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे जनक माझे छत्रपती शिवाजी महाराज व अवघ्या 32व्या वर्षी मृत्यूची निधड्या छातीने झुंजणारे आणि मृत्यूवरचे विजय प्राप्त करणारे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवले वाढवले आणि रंजल्या गांजल्या स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब व ज्यांनी निर्मिलेल्या संविधानामुळे आज स्वतंत्र भारताची न्याय व्यवस्था व अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालत आहे असे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तींना मी वंदन करतो व यांच्या कार्यासही मी वंदन करतो। आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणून मी आज आपल्या समोर शिवशंभो व्याख्यान मांडतो आणि मी माझ्या शिवशंभो व्याख्यानाला सुरुवात करतो। भगवानचा झेंडा भगवानचं रक्त भगवानचा झेंडा भगवानचं रक्त प्राण देऊन सुद्धा राखू आम्ही स्वराज्याचे तख्त स्वराज्याचे तख्त उसळतच राहणार वीर मावळ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच भक्त आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच भक्त। मित्रांनो मागच्या महिन्यात शिवजयंती झाली आणि ह्या शिवजयंतीला मला वाटलं की शिवजयंती का साजरी करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारातील पवित्र अशी तुळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण पाहतो सुवासिनीचे कपाळ छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण पाहतो ही हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ। शिव महादेवाचा आशीर्वाद पाठीशी घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी घेतली हातात भवानी तलवार घेऊन दुश्मनाला जणू मोठी वचकच बसवली मित्रांनो राजे म्हटले की आपल्याला दुसरे तिसरे राजे न आठवता माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजच आठवतात कारण त्यांच्या त्या काळातील विचारांना आणि आजच्या या काळातील विज्ञानाला काहीच तोड नाही मित्रांनो काहीच तोड नाही। याचंच उत्तम उदाहरण म्हणलं ना तर रायगड आणि रायगडावरचा नगारखाना हा असेल कारण रायगडावरती गेल्यानंतर नगारखान्यापाशी उभा राहावा आणि अगदी हळू आवाजात बोला आजही बोला ते राजांच्या राजसिंहासनापाशी अगदी स्पष्ट आणि स्पष्ट आवाजात ऐकायला जातं मित्रांनो हे राजांनी त्या काळात तंत्र निर्माण केलं होतं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे अख्ख्या आयुष्यात आपल्याला फक्त दोनच गोष्टी शिकवतात ते म्हणजे जर का शत्रू फुडून आला ना तर छात्या फुगून हातात तलवारी धरून ताटमाने त्यांच्या माना कापायच्या आणि तीच जर का पुन्हा स्त्री आली ना तर तिला आई बाई समजून कमरत वाकायचं तिच्यासाठी कमरत वाकायचं मित्रांनो ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण आहे मित्रांनो स्वराज्य घडविले शिवबानी मावळे होतेच साथीला गर्व नाही जरा कधी जातीचा कारण अभिमानच होता या मातीचा मित्रांनो मी महाराजांबद्दल बोलणे इतका नक्कीच मोठा नाही पण त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना त्यांच्याबद्दल शिकत असताना मला जे काही कळले ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो आलं अपयश की करायची आत्महत्या नाही तर लावायची बाटली तोंडाला मग राजांचा काय आदर्श घेतला आपण मित्रांनो महाराजांनी कित्येक मोहिमा आखल्या कित्येक मोहिमा फतेह केल्या कित्येक गड बांधले कित्येक गड जिंकले कित्येक जलदुर्ग जिंकले पण महाराजांनी कधी पंचांग पाहिलं नाही म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं निधड्या छातीचा दणकट बाहूंचा पोलादी मनगटाचा असा एकच राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा विजय सारखी तलवार चालवून गेले निधड्या छातीने
अख्खा हिंदुस्थान हलवून गेले असे एकच राजे माझे छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस मिट्टी में, हरे रंग का सपना लेकर अफजल खान आया था इस मिट्टी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में। सह्याद्रीच्या पर्वतरांगातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या पर्वतरांगातून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रगतात वाहते राजे, काळजात राहते आमच्या रगतात वाहते राजे। मित्रांनो, जर का कोणी विचारलं ना ताजमहाल प्रेमाची निशाणी आहे तर तुमची निशाणी काय? मित्रांनो, जर का कोणी विचारलं ना प्रेमाची निशाणी ताजमहाल आहे तर तुमची निशाणी काय, तर तिथंच छाती ठोकून सांगायचं आमची निशाणी, आमच्या राजाची निशाणी फक्त आणि फक्त एकच, ती म्हणजे शिवनेरी आहे, ती म्हणजे शिवनेरी आहे। मित्रांनो, ब्रिटिश लोक ओम या शब्दावरती संशोधन करत आहे असं मध्यंतरीच्या काळात माझ्या कानावरती पडलं होतं। मला फक्त त्यांना एकच सांगायचंय, तुम्हाला खरंच संशोधन करायचंय ना तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरती करा, कारण यांनी तुमच्या बापाच्याही बापाला इथली साधी मुठभर माती सुद्धा घेऊन दिली नाही ना, त्यांच्या नावावरती करा। म्हणूनच मला म्हणावंच वाटतं 12 महिने आकाळ खेळू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळ्या आणि फक्त एक शिवबा, फक्त आणि फक्त एक शिवबा, वन मॅन शिवबा, एकच राजे छत्रपती शिवराय माझे, एकच राजे छत्रपती शिवराय माझे, छत्रपती शिवराय माझे। हातात भवानी तलवार घेऊन दुश्मनाच्या छाताडीत थैमान त्यांनी घातला, काय सांगू जय भवानी जय शिवाजी, हा एकच नारा ऐकू लागला, हा एकच नारा ऐकू येऊ लागला। तलवार फिरून गरगरा शत्रूचा पराभव केला, तलवार फिरून गरगरा शत्रूचा पराभव केला, काय सांगू जय भवानी जय शिवाजी जय संभाजी, हा एकच नारा ऐकू येऊ लागला, हा एकच नारा ऐकू येऊ लागला। मित्रांनो, आपण म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त, आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त, पण आपण अभिमानाने आणि ताठमाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त तेव्हाच म्हणू शकू जेव्हा त्यांची शिकवण मनात करून घेऊ। त्यांची शिकवण अशी होती की सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूची गर्दन असेच असावे सर्वांचे वर्तन, हीच खरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच खरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। मित्रांनो, स्वराज्याचे पहिले इंजिनियर हिरोजी इंदलकर यांना महाराजांनी दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर प्रश्न विचारला की हिरोजी तुम्ही आमचा रायगड कसा बांधलाय, हिरोजी तुम्ही आमचा रायगड कसा बांधलाय? त्यावेळी हिरोजींनी उत्तर दिलं, राजा फारच सुंदर बांधलाय, वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी, वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकणार नाही, इतका भारी बांधलाय राज, इतका भारी बांधलाय। आणि दुसऱ्या दिवशी एक घटना घडली, हिरकणी नामक स्त्री अख्खाच्या अख्खा बुरुज उतरून खाली आली। इतिहासकारांच्या मते त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण होतं, सायंकाळच्या वेळी हिरकणी गडावरती दूध वाढायला गेली होती, तिला यायला उशीर झाला, राजाज्ञेनुसार गडाचे दरवाजे बंद झाले होते, म्हणून हिरकणी अख्खा बुरुज उतरून खाली आली। तिच्या घरी तिचं लहान मूल अगदी आजारी होतं, म्हणून ती अख्खाच्या अख्खा बुरुज उतरून खाली आली। ही ज्यावेळी महाराजांना बातमी कळाली, महाराजांनी ताबडतोब निरोप पाठवून हिरकणीला गडावरती बोलवलं। गडावरती हिरकणीला बोलवल्यानंतर हिरोजींना प्रश्न विचारला की हिरोजी तुम्ही तर म्हणला होता वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी, मग ही हिरकणी खाली गेली कशी, मग ही हिरकणी खाली गेली कशी? त्यावेळी हिरोजींनी फारच सुंदर उत्तर दिलं। हिरोजी म्हणाले महाराज ही एक स्वराज्यातली स्त्री आहे, याहून ही एक आई आहे, आणि ही एक आई आपल्या मुलासाठी अख्खा बुरुजच काय याच्याहूनही अवघड संकटे पार करून ती आपल्या मुलापर्यंत पोहोचेलच महाराज। मग महाराजांनी त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव दिलं आणि हिरकणीचा सत्कार हिरोजीच्या हस्ते केला। बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी स्वराज्य में पैदा होते। मित्रांनो, असं त्यांना का वाटलं असेल? कारण या हिंदवी स्वराज्याचे शान, महाराष्ट्राची अस्मिता
आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आणि फक्त 51च वर्ष जगले आणि त्यातील 16व्या वर्षी हातात तलवार उचलून तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. 32व्या वर्षी दिल्लीत जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा आणि जवळीच्या खोऱ्यात जाऊन अफजल खानाला उभा फाडणारा या जगाच्या पाठीवरती एकच राजा होऊन गेला, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. मित्रांनो, अशा या राजांनी आणि त्यांच्या माऊलींनी म्हणजेच जिजाऊ मातेने आता ठरवलं होतं की बाळ संभाजी राजांची परीक्षा घ्यायची. बाळ संभाजी राजे अगदी 10 वर्षाचे असतील त्यावेळी त्यांनी ठरवलं की बाळ संभाजी राजांची परीक्षा घ्यायची. मग काय दिवस ठरला आणि छत्रपती संभाजी महाराजांची परीक्षा घ्यायला चालू झाली. आऊसाहेबांनी पहिला प्रश्न विचारला की बाळ संभाजी राजे या जगाच्या पाठीवरती सर्वात उंच काय? बाळ संभाजी राजे या जगाच्या पाठीवरती सर्वात उंच काय? हिमालय की सह्याद्री? त्यावेळी बाळ संभाजी राजांनी उत्तर दिलं, आऊसाहेब या जगाच्या पाठीवरती जर का सर्वात उंच काय असेल ना, ती फक्त आणि फक्त मराठी आणि मराठ्याची मान, ती फक्त आणि फक्त मराठी माणसाची आणि मराठ्याचीच मान. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा प्रश्न विचारला, बाळ संभाजी राजे तुम्हाला काय व्हायला आवडेल? मग संभाजी राजांनी उत्तर दिलं, आबासाहेब माती झालो तर स्वराज्याची, दगड झालो तर सह्याद्रीचा, माती झालो तर सह्याद्रीची, दगड झालो तर स्वराज्याचा, आणि जर का तलवार झालो तर भवानी मातेची, आणि जर का आबासाहेब शूर योद्धा झालो ना तर तुमच्या सारखाच आबासाहेब, जर का शूर योद्धा झालो ना आबासाहेब तुमच्या सारखाच आबासाहेब. मग शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दुसरा प्रश्न विचारला की बाळ संभाजी राजे तुम्हाला काय करायला आवडेल? त्यावेळी बाळ संभाजी राजांनी उत्तर दिलं, आबासाहेब आम्हाला भगवा फक्त आणि फक्त रक्तातच भिजवायला आवडेल. आबासाहेब भगवा फक्त आणि फक्त आम्हाला रक्तातच भिजवायला आवडेल. अशा बाळ संभाजी राजानं, माझ्या राजानं आपल्यासाठी फार बलिदान दिले. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांचं चामडं सोलत नेलं. लेका सर किरण त्यांच्या डोळ्यात सळई खुपसली गेली लेका, पण त्यांनी कधी धर्म बदलला नाही लेका, बदलला नाही. त्यांच्या कानात उकळतं शिसं ओतलं गेलं लेका, पण त्यांनी कधी धर्म बदलला नाही. जिभेचे तुकडे तुकडे केलेले का, पण त्यांनी कधी धर्म बदलला नाही. शेवटी त्यांचं मुंडकं देहा वेगळं केलं लेका, पण त्यांनी कधी धर्म बदलला नाही. त्यांनी कधी धर्म बदलला नाही. हे सर्व कृत्य करणारा तो फक्त आणि फक्त औरंगजेबच होता. आणि त्या औरंगजेबाच्याच नावानं औरंगाबाद नावाचं हे शहर वसलं होतं. त्या औरंगजेबाच्याच नावानं औरंगाबाद नावाचं शहर वसलं होतं. सांगताना सुद्धा लाज वाटली पाहिजे. औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं यासाठी फक्त आणि फक्त 30 ते 40 हजार मतदान पडलं, आणि औरंगाबादच राहावं यासाठी 1 लाख मतदान पडलं. हीच का आपली मराठी माणसाची ताकद. म्हणूनच काळांतराने औरंगाबादचं संभाजीनगर तर झालं. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर, आणि छाती ठोकून सांगायचं औरंगाबाद नाही तर संभाजीनगर. छाती ठोकून सांगायचं औरंगाबाद नाही तर संभाजीनगर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला कोणता? शिवनेरी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तो किल्ला कोणता? रायगड. या दोन्ही गडांच्या नावावरती बारकाईने लक्ष दिलं ना, यामध्ये खूप मोठा अर्थ धरलेला. तो म्हणजे शिवनेरीतील पहिली 2 अक्षरे म्हणजे शिव, आणि रायगडातील पहिली 2 अक्षरे म्हणजे राय. ही अक्षरे जोडूनच जो शब्द बनतो ना, तो शब्दच आहे शिवराय. मित्रांनो, एक 12 वर्षाचं मुलगा राजस्थानवरून स्वराज्यात आलं होतं. स्वराज्यात आल्यानंतर एका शेतकऱ्याला त्यानं प्रश्न विचारला की बाबा, तुमच्या राज्यात असं कोणी आहे का जो कवींचा आदर करेल, कवींना मान सन्मान देईल? त्यावेळी त्या शेतकऱ्यानं सांगितलं, हाय की आमचा राजा, आमचा शिवबा राजा हाय की. मग त्या मुलानं विचारलं, तुमचा राजा शिवबा राजा राहतो तरी कुठं? त्यावेळी त्या शेतकऱ्यानं सांगितलं, आमचा राजा राहतो की स्वर्गात, म्हणजेच रायगड नावाच्या स्वर्गात राहतो आमचा राजा. मग त्या मुलानं हट्टच धरू लागला की मला एकदा तरी शिवाजी महाराजांना भेटायचंच. मग काय, तो मुलगा निघाला रायगडावरती.
काट्या कुट्या दऱ्या खोड्या तुडवत निघाला रायगडावरती. रायगडावरती पोचल्यानंतर त्याला महाराजांचे सरसेनापती दिसले. मग सेनापतीने अडवलं त्याला. त्यांनी सरसेनापतीने विचारलं की बाबा कुठे निघालायस तू, की बाबा तू कुठे निघालायस, कशाला आलाय. मग त्यावेळी त्या 12 वर्षाच्या मुलानं सांगितलं की मला राजांना भेटायचंय, मी उत्तम उत्तम अशा कविता करतो, मला एकदा तरी राजांना भेटायचंय. मग सेनापतीने विचारलं की बाबा तू उत्तम कविता करतोस तर मग राजावरती एखादी तरी कविता केली असतील की, ऐकव मग. मग त्या मुलानं सांगितलं नाही बा, माझ्या ध्यानातच नाही की राहिलं. मग सेनापतीनं सांगितलं इथनं गडाच्या खाली जायचं, महाराजांवर कविता करायची आणि मगच वर यायचं. काय तिथं कुणाचंच चालत नाही, कारण तिथं चहापेक्षा किटली गरम झालेली असते. म्हणून ते निघालं मुलगा खाली. निघाल्यानंतर 10 दिवस तिथंच खाली रायगडा या पायथ्याशी राहिलं. महाराजांबद्दल माहिती गोळा केली. त्यालाही महाराजांबद्दल काहीतरी माहित होतं. तो त्या कवितेत उल्लेख करतो की महाराज ज्यावेळी रणांगणात उतरतात, महाराज ज्यावेळी तलवार घेऊन रणांगणात उतरतात की भल्या भल्या सुरमांचे धाडस होत नाही की त्या महाराजांपुढे यायची. भल्या भल्या सुरमांचं धाडसही होत नाही की महाराजांपुढे यायची. मग ती कविता करून आला रायगडावरती. सेनापतीला ऐकून दाखवली. सेनापतीला ती फारच सुंदर वाटली. मग सेनापतीनं त्या लहान मुलाचा हात धरला आणि म्हणलं चल लगेच तुला जर राजांची भेट करून देतो. मग सेनापतीनं त्याला घेऊन गेले राजांच्या राजदरबारात. राजांनी विचारलं की कोण आहेस बा तू. मग त्या 12 वर्षाच्या मुलानं सांगितलं मी उत्तम उत्तम अशा कविता करतो, मला तुम्हाला एकदा तरी तुमची कविता ऐकवायची. मग राजे म्हटले ऐकव की. मग त्या मुलानं ती कविता ऐकवायला सुरू केली. मित्रांनो, ती कविता आपण आयुष्यात एकदा तरी ऐकावी, एकदा तरी स्टेटसला ठेवावी. मी ती कविता आपल्या समोर सादर करून दाखवतो. ती कविता अशी आहे की इंद्रजमी जंबपर बडाव सुअंबपर, इंद्रजमी जंबपर बडाव सुअंबपर, रावण भी सदंबपर रघुकुल राज है, रावण भी सदंबपर रघुकुल राज है, पौन बारी बहापर शंभुरती नाहापर, पौन बारी बहापर शंभुरती नाहापर, जो शस्त्र बाहू पर राम द्विजराज है, राम द्विजराज है, दावा द्रुमदुंड पर चीता मृगझुंड पर, दावा द्रुमदुंड पर चीता मृगझुंड पर, भूषण तुंड पर जैसे मृगराज है, जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कान्हाजी कंस पर, जो म्लेच्छ वंश पर जैसे शेर शिवराज है, जैसे शेर शिवराज है, शेर शिवराज है. धन्यवाद.